ह्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्ही पण आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आरोप केला याचा अर्थ तो खरा असतो असं नाही. आणि आरोप केल्यानंतर त्यांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण होणं हे त्या तथ्यांशी जोडलेलं असतं. आता मला एक सांगा, दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट, तुमचे सगळ्यांचे परममित्र, माझे फारच परममित्र राहुल कुलकर्णींचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना. तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारेच बोलताय. तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्याने दिलं. वाचलं तो माझं राहुल कुलकर्णीचा कालचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलं. त्याच्या आधीच्या आदल्याविषयी एक आणखीन व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललंय. तर त्यातल्या आदल्या दिवशी त्याने असं वाटलेलं की तिथे पडलेला एवढून दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिल्या की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली त्याच्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून मी नाही म्हणत आहे. तिथे पोलीस डिपार्टमेंट म्हणते ज्याच्या आधी राहुल कुलकर्णीने व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधीने मग प्रूव्ह करावं. या आंदोलनाला बाहेरच्या लोकांची पोच होती. गृहमंत्रालयाला माहित होतं. अपयशी ठरला असं म्हणायचं, कमी पडलं असं म्हणायचं. फॉरेन एड, परदेशातली मदत, काही बॅड एलिमेंट त्यात असणं असं माहिती असतानाच आपण व्यवस्थित टॅकल करतो ना. जोपर्यंत संसदेकडे निघाले नाही तोपर्यंत तर कोणीच काही करत नव्हतं. माहिती असून काय उपयोग आहे, ते आपोआपच होईल, हळूहळू शांत होईल. पण ज्या वेळेला आपण टीव्हीवर चित्र पाहिले की संसदेचे दरवाजे बंद करावे लागले, अशा वेळेला समजा हे सगळे संसदेमध्ये घुसले असते तर काय स्थिती निर्माण झाली माहिती. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधीच म्हणाले, बरं तर कर्जमाफी संपली, मी जाऊ आता. की नेपाळ असेल, बांगलादेश असेल, तिथं जशी तरुणाई आली होती रस्त्यावर, तीच परिस्थिती भारतात होईल. त्याचे का त्यांनी असं काही इशारा दिला होता खाली, त्याच्यावर टाकण्यात माहित नाही. याचा विचार करणारे करतील. तुम्हाला आणि मला आपल्याला स्वतःला असं समजवता आलं पाहिजे की आपल्याला शेतकरी कर्जमाफीवर बोलायला सांगितलं त्यावर आपण बोलायचं. तुम्हाला शेतकरी कर्जमाफीवर विचारायला सांगितलं ज्याच्यावर दोघांनी असं ठरवायला पाहिजे की आता मला जेव्हा हे सांगतील की दिल्लीतलं आंदोलन या विषयावर बोला, काय बोलेल तुम्हाला नीटच माहिती आहे. दादा, नंदुरबारमध्ये भाजपमध्ये अरे बाबरे, नंदुरबारमध्ये भाजपमध्ये धुसफूस लागेल. कर्जमाफी या विषयात शेतकरी जसा समाधानी आहे तसे तुम्ही पण खूप समाधानी आहात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न नाही. गेल्या 8 दिवस भाजपमध्ये जोरदार वाद सुरू आहे. तुमच्यापर्यंत कुठे त्याचं काय? मी वारंवार हे उदाहरण देत असतो की दोन जिवंत माणसं ज्या वेळेला जिवंतपणे काम झोपा काढत नाही त्यावेळेला काहीतरी असतं. मग त्याच्या घरातला एक कुटुंब प्रमुख असतो, आय एम नॉट कुटुंब प्रमुख, तो म्हणतो या इकडे बसा, आणि ते पेल्यातलं वादळ ठरतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु कोल्हापुरात सैनिक टाकले गाव आहे, तिथं एमआयडीसीची मागणी नसताना तिथं एमआयडीसी लागली जाते. कुठे सैनिक टाकले गाव लोक आता गेले 2 दिवस मलाही निवेदन मिळालं, मी बघतो. दादा, मराठी भाषेला केंद्राकडे जो प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्रासंदर्भात तो महाराष्ट्रात केंद्राकडून ते कशाला मंजुरी मिळाली? केंद्र जे महाराष्ट्रात बनणार त्या केंद्राला केंद्राकडून प्रस्ताव पाठवतो पावणे 2 वर्ष लागू. असं कुठले झालं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर
जे जे करायला पाहिजे ते प्रामुख्याने राज्य म्हणून करताना काही निधीची मदत मागावी लागते. तर ते करणं जसं आपण रिद्धपूरला अमरावतीजवळ मराठी भाषेचं वेगळं विद्यापीठ काढलं पासून मराठी भाषेची जिथे जिथे विद्यापीठांमध्ये डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटना स्ट्रेंथन करण्यात आलं आहे. 100व साहित्य संमेलन जे पुण्यात व्हायचं आहे त्याला खूप बळ कुठे इंटरफिअरन्स न करता देण्याचे सरकारने